बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये, ते म्हणजेच अमोल. स्ट्रायकिंग एंड वरती तन्मय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सागर. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल ओव्हर द विकेट अमोल. अगदी मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, घेतलेली सिंगल धावफलक जे ओपन झालंय. धाव फलकावर धावा आपल्याला एक पाहायला मिळतील. 1 ऑन द बोर्ड. एक धावची मात्रा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गदर्शक अमोलच्या माध्यमातून. नामवंत खेळाडू म्हणून अमोलची ओळख आहे. एकीकडे कांबारे, दुसरीकडे उंबर माळी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत, नो डाऊट ॲट ऑल. तन्मय वनमान आर्मी या उंबर माळीमध्ये, दुसरीकडे अमोल आपल्याला पाहायला मिळेल, जो देखील तसाच खेळाडू आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. लेक्सिंग उखाड़ली गेली है, हो गई गलती, हो गई भूल और मैदान के अंदर दांडी गुल. विकेट होत असताना पतन. हा पहिला मोठा विकेट. बॅटिंग करत असताना टीम उंबरमाळी संघाला. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर तुषार आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. तिसऱ्या क्रमांकावरती आलेत फलंदाज सागर बाद झाल्यानंतर. यावेळेस बॅटची एज, टू एंडला बॉल लागला. चेंडू गेला थर्डमॅन गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 2. सिंगल आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळतीये. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. तन्मय आहेत एक नामवंत खेळाडू. सध्याच्या स्थितीला ते स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून धावेंची अपेक्षा असेल टीम उंबरमाळी संघाला. मात्र इथे बडी मछली जाल में. बॅटची एज कट अँड कॉट बाय द कीपर. फ्लाइंग टू डिअर ड्रॉप इन द फिंगर. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. तन्मयची एक झुंजार केळी मैदानावरती अंत, कारण मैदानावरती त्याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती देखील स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलमध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईडिश लाईन वरती होता. बॅटची टो एंड आणि त्यानंतर एसटी रक्षक अप्रतिम एसटी रक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. विकेटचं होत असताना पतन. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. तन्मय आणि सागर आपल्याला पाहायला मिळतात जे बाद झाले. तुषार आणि वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी हे देखील करतील. यावेळेस चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल एका धावेच्या साथीने 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती जो मात्र पहिलं मार्गस्थ आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती अर्जित झाल्यात. 2 गडी बाद झालेत आणि अजूनही आपण पाहू शकतो एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तन्मय आणि सागर सलामीला आलेली जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे. मात्र आता डुबती नैया किनारे पोहोचावी लागेल. वैभव आणि तुषार कडे कॅलिबर आहे, मात्र त्या कॅलिबरला साजेशी अशी कामगिरी करू शकतील का? यावेळेस चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. प्रथमतः बॅटिंग करते टीम उंबर माळी. साईनगर शेरपोली विपक्ष कुडूस. पुढील मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी रेडी राहायचं.
आणि संपूर्ण संघ आपण मॅच साठी रेडी राहायचा. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर उमरमाळी संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गौरव या दुसऱ्या षटकामध्ये, कांबारे विपक्ष उंबरमाली असे 2 मातब्बर संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतात. एक जबरदस्त मॅच होईल यात शंका नाही आहे. आदिवासी विभागामधील एक नामवंत संघ उमरमाळी इन ॲक्शन मध्ये आहे. दुसरीकडे अगदी आपण पाहू शकतो यंगस्टरने भरलेला संघ कांबारे तो देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच तर रफ अँड टफ आहे. मॅच हेड टू हेड आणि नेक टू नेक बॅटल आपल्याला पाहायला मिळतील. वॉर ऑफ टायटन्स, क्लॅश ऑफ स्टार असं समीकरण मैदानावरती आपण पाहू शकतो. दुसरं षटक गौरवच्या माध्यमातून, गौरवच्या माध्यमातून हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. येस, सिंगल ॲडेड इंटू दी स्कोर कार्ड डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला घोषांकित क्षेत्रामध्ये जोपर्यंत जातोय. घोषांकित 1 धाव, टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफुटला आले, मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. मिड विकेट मध्ये कॅचची संधी, कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅट्समन हॅज बीन डिपार्टेड टुवर्ड्स द पवेलियन. इट्स अ बिग विकेट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. मिड विकेट मध्ये एक अप्रतिम असा झेल टिपण्यात आलाय आणि फलंदाज वैभव बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती संपत पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 4. या षटकामधील जर विचार केला तर एक फक्त धाव खर्च झाली आहे. एक गडी टिपलाय आणि एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू, 1 गडी बाद, 1 धाव. त्यावेळेस फटका लाजवाब जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर असतील, कॅचची संधी, कॅच इज कम्प्लिटेड. झेल स्वीकारण्यात आलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. गडी गमावलाय 4था. मैदानावरती एंट्री करतोय आता. ज्याप्रमाणे इंडियाचा प्रत्येक चहेता MS धोनीची वाट पाहतो, उंबरमाळीचा प्रत्येक चाहता गणेश यांची वाट पाहत असतो. ज्यावेळेस मैदानावरती निघतात त्यावेळेस जयघोष ऐकायला मिळतो की गणेश गणेश. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्ञानूभाऊ यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गणेश यांच्यासाठी. सलगचे 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस विकेट. बॅटरची खेळी होत असताना समाप्त. विकेट हॅज बीन गॉन. फलंदाज होतील बाद. क्या बात है. गोलंदाज तयार.
ऑन अ हॅट्रिक असतील. यावेळेस चांगला चेंडू होता. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय, जो मात्र आपण पाहू शकतो. दुसरं 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4. कुडूस टीम आपले एक प्रतिनिधी पाठवायचं ही विनंती असेल टॉस साठी. आणि साईनगर चेरपोली दोन्ही संघ बघा, मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल कुडूस संघ आणि साईनगर चेरपोली टॉस साठी रिपोर्टिंग करा. 4 धावा धावफलकावरती. आता मात्र षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू. बॉलिंग मार्क वरती बॉलर धीरजला आपण पाहू शकतो. यावेळेस चांगला चेंडू, हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 आपल्याला पाहायला मिळते. 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, स्क्वेअर लेगचे फिल्डर कॅचची संधी असेल. कॅच कंप्लीट झाली आहे. मैदानावरती 6वा धक्का बसतोय 4 या आकड्यावरती. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. तुषार बॅक टू दी पवेलियन. वैभव जे मात्र बाद झालेत. साईनगर चेरपोली संपूर्ण संघ उपस्थित राहायचंय. चला संपूर्ण संघ उपस्थित राहा. साईनगर चेरपोली आणि टीम कुडूस. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. हा चेंडू वाईट असेल. अवंतरची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा विचार केला. चेंडू देखील 4 शिल्लक आहेत. धावसंख्या 5. फुलटॉस बॉल जरूर होता पंगोनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे ऑन स्ट्रायकिंग एंड वरती थोडीशी आपल्याला मिस्टेक पाहायला मिळाली, मात्र कलेक्शन खराब. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. मिस्टेक झाली असती. लॉंग ऑफचे फिल्डर जे मात्र पुढे आले आणि त्यांच्या माध्यमातून झालेली मिस्टेक मात्र अमोलचं जबरदस्त कामगिरी. फार चांगली बॅकिंग जी मात्र लॉंग ऑफच्या प्लेयरला. यावेळेस चांगला चेंडू, हा चेंडू निर्धाव, हा चेंडू टॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला सगळी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त आता चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. धावसंख्या धावफलकावरती 7. 2 चेंडू 2 षटकार जरी आले तरी देखील ही मॅच फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकते. स्विचिट टीम जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 9 पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 9. त्यावेळेस चांगला चेंडू, षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 9. 10 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं टीम उंबरमाळी संघाच्या माध्यमातून. टीम कंबारेसाठी विकेट एस फलंदाज बाद आहेत, त्यामुळे 9 धावा धावफलकावरती 10 धाव्यांचं लक्ष.
रोहित आणि गुड्डू सलामीची जोडी मैदानावरती झाली दाखल. तन्मय आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकिंग एंड वरती गुड्डू. पहिला बॉल स्विच हिट अटेम्प्ट फटका लाजवाब बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4. टीम का होगा बेडा पार. येतोय पहिल्या बॉल वरती गुड्डूच्या पॅट मधून खणखणीत चौकार. फक्त 6 धावांची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे स्थगित आहे. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल. गोलंदाज सय्यार. कोरडप्प्याचा बॉल जरूर होता. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. गणेशने पकडला बहुतेक. क्या बात आहे. टाळ्या शिट्ट्या बाहेरूनच येतात. क्या बात आहे. क्या बात आहे. फॅन फॉलोविंग आहे गणेश यांची. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. यावेळेस फटका लाजवाब. MS धोनी स्टाईल मध्ये सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच आपण पाहू शकतो टीम कांबारे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम कांबारे. हार्ड लक टफ लक टीम उंबरमाळी. आणि तो मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येकाने फार चांगली कामगिरी केली. मात्र गौरव असतील या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. एका धावेचे षटक 3 गडी बाद केले तोच आपल्याला पाहायला मिळतोय गौरव मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देऊ.